नमस्कार. भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या पत्रकार परिषदेला उपस्थितीत माझे सहकारी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते ओमप्रकाशजी चव्हाण, सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो. उबाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचं गणित आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये जे गणित आहे ते वेगळं आहे. संजय राऊत यांना असं वाटतं की राज्यसभेवर यावेळेला उबाटा गटाचा खासदार निवडून जाऊ नये. यावेळेला राज्यसभेला उबाटा गटाला संधी मिळू नये, कारण यावेळेला राज्यसभेला उबाटा गटाला संधी मिळाली तर प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जातील. प्रियंका चतुर्वेदी खासदार होऊ नये यासाठी संजय राऊत स्वतः प्रयत्न करतायत आणि यावेळेला राज्यसभेची निवडणुकीमध्ये उबाटा गटाला जागाच मिळू नये यासाठी संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये गणित चाललंय. त्यामुळेच जनाब संजय राऊत पहिल्या दिवसांपासून राज्यसभेवर शरद पवार साहेब हे निवडून गेले पाहिजे अशी भूमिका सातत्यानं मांडतायत. मुळामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांना राज्यसभेवर जायचं का नाही जायचं याबद्दल पवार साहेबांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. परंतु प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेवर संधी मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक संजय राऊत हे शरद पवार साहेबांचं नाव पुढे करण्याचा प्रयत्न करतायत आणि प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर निवडून जाऊ नये हा संजय राऊत यांचा प्रयत्न आहे. त्यांना माहिती आहे की प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर निवडून गेल्या तर पुन्हा येणाऱ्या काळात आपल्याला देखील राज्यसभा मिळणार नाही, कारण येत्या काही दिवसात संजय राऊत यांच्या राज्यसभेची टर्म देखील संपणार आहे. उबाटा गटाला राज्यसभेचा एकच कोटा मिळेल आणि त्याच्यामध्ये जर का प्रियंका चतुर्वेदी निवडून गेल्या तर आपली संधी जाईल ही भीती देखील संजय राऊतांना आहे. त्यामुळे राज्यसभेचं गणित मांडताना त्याचा पूर्ण विचार करतायत. एका बाजूला आदित्य ठाकरे असं म्हणतायत की यावेळेला रोटेशन पद्धतीनुसार यावेळेला उबाटा गटाला संधी मिळायला पाहिजे, कारण याआधी राज्यसभेवर शरद पवार गटाची वेळ झाली, काँग्रेसची वेळ झाली, ही वेळ उबाटा गटाची आहे. त्यामुळं आदित्य ठाकरे यांचा सातत्यानं प्रयत्न आहे की यावेळेला राज्यसभेवर उबाटा गटाचा खासदार गेला पाहिजे. त्यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु जनाब संजय राऊत यांना मात्र यावेळेला प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेवर जायला नको. त्यामुळं ते सातत्यानं आदरणीय शरद पवार साहेबांचं नाव पुढे करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, राज्यसभेवर कोण जातंय याची उत्सुकता जशी संजय राऊतांना आहे तशी महाराष्ट्राला देखील आहे.